Dear students, today we are going to learn this chapter, that is the oscillation. And when we are going to learn this chapter, we should know what do you mean by oscillation. म्हणजे आता चॅप्टरचं नाव ऑसिलेशन आहे. हा टेक्स्टबुक मधला फिजिक्सच्या टेक्स्टबुक मध्ये 5वा चॅप्टर आहे. आणि आपल्याला क्वेश्चन असा पहिल्यांदा ज्यावेळी आपण हे नाव ऐकतो तेव्हा क्वेश्चन असा येतो की ऑसिलेशन म्हणजे काय. आलं का लक्षात? आपण ऑसिलेशन कसं डिफाइन करणार, तर ऑसिलेटरी मोशन किंवा ऑसिलेशन याची एक सिंपल डेफिनेशन. क्लिअर? दॅट इज हाऊ कॅन वी डिफाइन इट. द to and fro motion, the to and fro motion of an object along the same path which repeat itself in equal interval of time is known as a oscillation. मी डेफिनेशन काय दिली परत एकदा व्यवस्थित ऐका. to and fro motion of an object which repeat itself in equal interval of time is known as oscillation. ठीक आहे, त्याला आणखी एक नाव आहे सिंपल, दॅट इज इट ऑल्सो नोन ॲज अ व्हायब्रेटरी मोशन और सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे आपण डे टू डे लाईफ मध्ये खूप मोशन्स बघतो. ठीक आहे, त्यातल्या ज्या बॉडीशी रिलेटेड आहेत काही मोशन आहे ते अलॉंग, म्हणजे फॉर एक्झाम्पल लिनियर मोशन, यू नो दॅट, सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन, ह्या कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या मिळतील. बरोबर? आता त्याचबरोबर ही एक ऑसिलेशन पण आहे. आणखी तुम्ही रोटेशनल मोशन मध्ये काय होते की बॉडी स्वतः भोवती फिरते. द ऑब्जेक्ट रोटेट अबाउट इटसेल्फ. फॉर एक्झाम्पल आता ही रोटेशनल मोशन आहे, यू कॅन सी दॅट. बरोबर? जर मी याला फेकला असं तर ही लिनियर मोशन. बरोबर? पाय फॅनची मोशन ही कोणती मोशन आहे? रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन ही बॉडीशी रिलेटेड, म्हणजे ती बॉडी स्वतः भोवतीच फिरते, ती पाथ सोडून लांब जात नाही. इट कॅनॉट ट्रॅव्हल लॉंगर डिस्टन्स. लक्षात? पण जर आपण व्हायब्रेटरी मोशन बघितलं, ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही व्हायब्रेटरी मोशन जागेवरतीच व्हायब्रेट होतोय. लक्षात? ही व्हायब्रेटरी मोशन आली. जर हा मी स्केल असे केलं ही ऑसिलेटरी मोशन, याला सिंपल हार्मोनिक मोशन सुद्धा म्हणतात. किंवा वेविंग हँड्स, ही कोणती मोशन आहे? ऑसिलेटरी मोशन. पण जर हात असा थरथरत असेल ही व्हायब्रेटरी मोशन. आता जर तुम्ही त्या दोन्ही मोशन लर्न केल्या तर त्यांचे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन सेम आहे, डेफिनेशन पण सेम. फक्त ऑसिलेशन आणि व्हायब्रेटरी मोशन मध्ये फरक काय, तर ऑसिलेशन मध्ये जी काही टू अँड फ्रो मोशन आहे, म्हणजे जागेवर होणारी जी डिस्प्लेसमेंट आहे ती लार्जर असते आणि फ्रिक्वेन्सी कमी असते. म्हणजे स्लोली, तुम्ही घड्याळाचा पेंडुलम बघितला आहे, तो असा स्लोली एकदा एका टोकाला जातो, परत दुसऱ्या टोकाला जातो. लक्षात? हे असं होतं. हा ही मोशन कुठली आली? ऑसिलेटरी मोशन. लक्षात? पण जर तुम्ही व्हायब्रेटरी मोशन घेतली तर ही व्हायब्रेटरी मोशन, यात अँप्लिट्यूड कमी पण फ्रिक्वेन्सी जास्त आहे, म्हणजे नंबर ऑफ ऑसिलेशन पर सेकंड जास्त. तर तुम्हाला ऑसिलेशन व्हायब्रेशन कळालं. आपण डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा खूप ठिकाणी ऑसिलेशन आणि व्हायब्रेशनच्या अक्रॉस येतो. एक उदाहरण देऊया. फॉर एक्झाम्पल स्विंगिंग ए स्विंग, म्हणजे लहान मुलं आता कधी गार्डन मध्ये गेला, ठीक आहे, पार्कच्या ठिकाणी गेला तर तिथं झोका घेतला जातो. मराठीत आपण त्याला झोका म्हणतो. तर स्विंगिंग ए स्विंग इज ऑल्सो ऑसिलेटरी मोशन. ही सुद्धा कोणती? ऑसिलेटरी मोशन. लक्षात? किंवा तुम्ही गिटार, सितार, वीणा हे इन्स्ट्रुमेंट हातात घेतला आणि यू प्लग इट स्ट्रिंग वन्स, तुम्ही एकदा ते प्लग केलं तर ते काय येणार आहे? व्हायब्रेशन येणार आहे. ठीक आहे. आता व्हायब्रेटिंग मोड, बरोबर, दे आर कन्सिडर व्हायब्रेटरी मोशन. व्हायब्रेटरी मोशन इज ऑसिलेटरी, म्हणजे व्हायब्रेटरी मोशन आणि ऑसिलेटरी मोशन दोन्ही सेमच आहेत, एवढं लक्षात घ्या. त्यात असं मॅथमॅटिकली किंवा फिजिक्सच्या दृष्टीनं त्यात काही फरक नाहीये. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन दोघांसाठी सेमच आहे. म्हणजे जर त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय येतं किंवा इक्वेशन काय येतं? ए साइन ओमेगा टी. तर हे जे इक्वेशन आहे ए साइन ओमेगा टी, मी इथं लिहितो, तुम्हाला दिसत असेल. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी.
हे मॅथमॅटिकल इक्वेशन आहे कोणत्याही ऑसिलेटरी मोशनचा आणि व्हायब्रेटरी मोशन. मग तुम्ही गिटार घेतली त्याची स्ट्रिंग व्हायब्रेट केली तर त्याचं डिस्प्लेसमेंट जे आहे त्या स्ट्रिंगची ती याच इक्वेशनने मिळणार. आणि तुम्ही एक पेंडुलम घेतला आणि तो असा पकडला आणि ऑसिलेट केला तर याचं बघा अँप्लिट्यूड केवढी लार्ज आहे, याची डिस्प्लेसमेंट खूप जास्त होते, पण याचं एक्सप्रेशन सुद्धा याच इक्वेशन आहे. त्यामुळे इन फिजिक्स when we say that oscillations means vibrations. Clear? Yes or no? लोकल लँग्वेज मध्ये बोली भाषेमध्ये आपण त्याला वेगळं समजतो पण फिजिक्सच्या दृष्टीने दोन्ही सेम असतात. तसं मला तुम्ही काही एक्झाम्पल पाठवू शकता का? कॅन यू से मी द एक्झाम्पल्स ऑफ ऑसिलेटरी मोशन? ऑसिलेटरी मोशनचे काही एक्झाम्पल पाठवू शकता? मेसेज करून आता खूप जणांनी एकाला सांगितलेलं प्रथमेश भोसले बहुतेक की व्हायब्रेशन्स ऑफ मोबाईल, करेक्ट, पण ती सुद्धा व्हायब्रेटरी, त्यात एक छोटा व्हायब्रेटर असतो, ठीक आहे. साऊंड वेव्ह आहे त्याला आपण ऑसिलेशन मध्ये नाही घेऊ शकत कारण ती पुढे प्रपोगेट होत जाते. ती काय होत जाते? प्रपोगेट होत जाते, रिमेंबर दॅट. त्यामुळे ती वेव्ह मोशन मध्ये येणार, ती ऑसिलेशन मध्ये येणार नाही. ऑसिलेशन मध्ये कोणत्या कोणत्या मोशन येतील? ज्या मोशन जागेवरतीच असतात आणि स्वतःला रिपीट करत असतात, म्हणजे स्विंग, झोका, करेक्ट, स्नेल पाटील, दॅट इज स्प्रिंग, स्प्रिंग ऑसिलेटरी असते. पेंडुलम, पेंडुलम ऑफ क्लॉक, करेक्ट, ते एक ऑसिलेटरी मोशन आहे. आणखी जरा सांगा. पेंडुलम झाला, स्प्रिंग पेंडुलम झाला, फ्लॅपिंग ऑफ विंग्स, करेक्ट, करेक्ट, व्हेरी गुड. आणखी आणखी काय एक्झाम्पल पाठवू शकता तुम्ही? हॅव यू सीन that needle of a swing machine? Needle of a swing machine, ती टू अँड फ्रो मोशन होते ना, करेक्ट, ती सुद्धा कुठली ऑसिलेटरी मोशन आहे? प्रिया कुपाडे, करेक्ट, दॅट इज स्ट्रिंग ऑफ गिटार, करेक्ट प्रिया, स्ट्रिंग ऑफ गिटार ही सुद्धा काय येणार आहे? व्हायब्रेटरी मोशन म्हणजेच ऑसिलेटरी मोशन, बरोबर. मी तुमच्या लक्षात येते, यू आर गेटिंग दॅट व्हॉट यू मीन बाय ऑसिलेटरी मोशन. आता आपण त्याचे एक्झाम्पल बघितले, त्याची डेफिनेशन आधी लिहून घेताय का? यस, राईट डाऊन इट्स डेफिनेशन. ऑल आर रायटिंग? शुड आय गिव्ह इट? होप यू हॅव बीन रिटन इट्स हेडिंग दॅट ऑसिलेशन. हॅव यू रिटन द नेम ऑफ द चॅप्टर देअर? Okay, that's good. Are you ready? Yes, good. Then write down the definition of oscillation, or it is also known as a simple harmonic motion. ठीक है? Write down definition. The to and fro, the to and fro, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता to and fro, the to and fro motion, to and fro motion of an object, of an object along the same path, along the same path, which repeat itself in equal interval of time, in equal interval of time is known as, त्याला काय म्हणणार? Is known as oscillatory motion or vibratory motion, oscillatory motion or vibratory motion. Clear? हा, प्रथमेश सावंत, बरोबर, करेक्ट, साऊंड बास. आता यू गॉट इट, म्हणजे डेफिनेशन लिहिली सगळ्यांनी, yes or no? Now to the next line, also write down, that is oscillatory motion, oscillatory motion is also known as, oscillatory motion is also known as, oscillatory motion is also known as simple harmonic motion, simple harmonic motion, simple harmonic motion. Oscillatory motion is also known as simple harmonic motion. Is it clear? Now any doubt? Tell me.
Okay. Should I rub this? Good. But you got idea about the oscillatory motion. तर तुमच्या लक्षात आलं की ऑसिलेटरी मोशन काय आहे, त्याचे एक्झाम्पल्स जसे इथं लिहिलेत बघा आपण. यू कॅन सी दॅट मोशन ऑफ पेंडुलम ऑफ क्लॉक, मोशन ऑफ नीडल ऑफ स्विंग मशीन. लक्षात हे सगळं आपण इथं लिहिलंय. आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचं. वी आर गोइंग टू लर्न नेक्स्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज पिरियॉडिक मोशन. एक्सप्लेनेशन ऑफ पिरियॉडिक मोशन. Write down the heading. हा पॉइंट लिहून घ्या. Explanation of periodic motion as it is. Have you written this? Clear? Okay, good. Now, first you have to write down the definition of periodic motion. Periodic motion ची definition तुम्हाला लिहिली पाहिजे. Write down there. Write down definition of periodic. The motion which repeat itself, the motion which repeat itself indefinite, the motion which repeat itself in definite interval of time, in definite interval of time is known as, त्याला काय म्हणणार, is known as periodic motion. Clear? Listen once again. The motion which repeat itself in definite interval of time is known as a periodic motion. Correct? म्हणजे अशी मोशन जी स्वतःला रिपीट करते एका डेफिनाइट इंटरवल ऑफ टाइम मध्ये, त्याला काय म्हटलं जातं, पिरियॉडिक मोशन म्हणतात. मग त्या डेफिनेशन नुसार भरपूर मोशन या पिरियॉडिक मोशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल मोशन ऑफ ए मून राउंड द अर्थ, मोशन ऑफ मून राउंड द अर्थ, आपण त्या मोशनला काय म्हणतो रे, जरा सांगा मला लवकर पटकन. मोशन ऑफ मून राउंड द अर्थ, व्हाट डू यू कॉल इट? You have been learning the previous chapter. I think it's first. No, it is not rotational. Motion of moon round the earth. Circular motion. Very good. Who answered that? Padil. Circular motion. Khushi. Correct. Saini. Correct. And in short, it is what? Uniform. Payal. Correct. Payal Pawar. Uniform circular motion. Priya Kupadi, correct answer dina. The motion of moon around the earth is a uniform circular motion. म्हणजे ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. एक लक्षात घ्या, मूनला अर्थ भोवती रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला ठराविक दिवस लागतात ना, 28 डेज. ऍक्च्युअली ते 27 पॉइंट समथिंग आहे. ऍव्हरेज टाइम हा 27 to 28 डेज आहे. लक्षात, इट रिपीट इटसेल्फ ना इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये. मग ही पिरियॉडिक motion of moon round the earth is also periodic. What about the motion of earth round the sun? Orbiting motion of earth round the sun, ही कोणती मोशन आहे? पिरियॉडिकच आहे ना, yes or no? आणि ती सुद्धा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. In short, you can say that uniform circular motion is a periodic motion. Yes or no? Uniform circular motion is also periodic motion. Clear? दूसरा, uniform rotational motion. Now you know that which motion of earth causes day night cycle? Tell me, which motion of earth causes day night cycle? Because earth is orbiting around the sun as well as spinning about its own axis, means rotating. Correct, Tanvi? Correct. Rotational motion. So now, correct. That is what motion of the earth that which causes day night cycle is a rotational motion. आणि तुम्हाला माहिती, डे नाईट सायकल मध्ये टाइम पिरियड कॉन्स्टंट आहे ना. असं नाही झालेलं की 2 दिवस झालं रात्रच आहे. ठीक आहे, म्हणजे 72 तासाची रात्र आणि 8 तासाचा दिवस, किंवा 72 तासात 24 तासाचा दिवस आणि 8 तासाची रात्र, असं काही नाही झालं.
इक्वल इक्वल आहे 12 ला आलं लक्षात yes or no because earth has uniform rotation अर्थची मोशन काय युनिफॉर्म रोटेशनल मोशन करेक्ट युनिफॉर्म रोटेशनल मोशन is also periodic uniform rotational motion is also periodic motion clear and now let's talk about the motion of pendulum वेदांगी याचा जो डाऊट आहे म्हणजे इलिप्टिकल ऑर्बिट ते ऑर्बिटिंग मोशन मध्ये तो आपण नंतर क्लिअर ठीक आहे आता इकडे लक्ष आपण काय म्हटलं दिस मोशन इट इज व्हॉट मोशन ऑफ ए सिंपल पेंडुलम फॉर एक्झाम्पल पेंडुलम ऑफ ए क्लॉक pendulum of a clock it is also motion of pendulum it is periodic are you getting this periodic clear did you get that now one thing rotational motion is also periodic circular motion means uniform circular motion is also periodic and motion of pendulum or to and fro motion is also what periodic motion means all these are periodic motion oscillatory motion is also periodic motion but every periodic motion is not oscillatory remember that write down the statement एक statement व्यवस्थित लिहून घ्या oscillatory motion is a periodic motion oscillatory motion is a periodic motion or every simple harmonic motion is periodic motion remember that मी क्या म्हटलं every simple harmonic motion is a periodic motion but every periodic motion is not simple harmonic every periodic motion is not simple harmonic or oscillatory motion clear yes or no are you getting this clear okay listen every simple harmonic motion is a periodic motion what did I say every simple harmonic motion is a periodic motion but every periodic motion is not simple harmonic every periodic motion is not simple harmonic motion म्हणजे फॉर एक्झाम्पल आता सर्क्युलर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पिरियॉडिक आहे पण ती सिंपल हार्मोनिक नाही रोटेशनल मोशन सुद्धा पिरियॉडिक आहे पण ती सिंपल हार्मोनिक नाही पण आता जर तुम्ही सिंपल हार्मोनिक मोशन घेतल्या म्हणजे कोणत्या कोणत्या सिंपल हार्मोनिक आहे अगदी आपण सुरुवातीला बघितलेलं व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग ऑफ गिटार ठीक आहे ते व्हायब्रेशन असेल किंवा मी इथं ठेवलं असेल यू कॅन लिसन द साऊंड ओके दिस मोशन इथं आता दाखवता येईल एका एजला घेऊन ठीक आहे ही मोशन जी आहे ही व्हायब्रेटिंग मोशन आहे ती सुद्धा सिंपल हार्मोनिक याला सुद्धा काय म्हणतात सिंपल हार्मोनिक म्हणतात मोशन ऑफ पेंडुलम ही सुद्धा सिंपल हार्मोनिक म्हणजे ऑसिलेटिंग पण ह्या सगळ्या मोशन ज्या आहेत त्या पिरियॉडिक आहेत ऑल मोशन्स आर पिरियॉडिक रिमेंबर ऑल मोशन्स आर पिरियॉडिक क्लियर ऑल सिंपल हार्मोनिक मोशन्स और ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियॉडिक क्लियर म्हणून आपण ते म्हटलंय पण सगळ्या पिरियॉडिक ऑसिलेटरी नसतात हे जरा नीट अँड जेई साठी इम्पॉर्टंट आहे जरा थोडंसं ट्रिकी स्टेटमेंट आहे पण हे लक्षात ठेवा तुम्हाला स्टेटमेंट समजलं ना ऑल ऑफ यू ओके खुशी करेक्ट ठीक आहे मग आता आपण जरा ऑसिलेटरी मोशनचे टाइप्स बघायचे मग त्यात एक सब पॉइंट आहे तो सब पॉइंट लिहून घ्या दॅट टाइप्स ऑफ सिंपल हार्मोनिक व्हॉट यू आर गोइंग टू राइट टाइप्स ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन मग त्यात काय लिहिता येईल बघा दोन टाइप पडतात सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे ऑसिलेटरी मोशन फर्स्ट आहे
that is angular harmonic motion. पहिला टाइप कोणता आहे? अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. इथं फक्त लिहायचं लिनियर ऐवजी काय लिहायचं तुम्ही इथं इकडे लक्ष द्या. व्हॉट यू आर गोइंग टू राइट हियर? अँग्युलर simple harmonic motion. Angular simple harmonic. Have you written this? Yes or no? Clear? You haven't written this. हा पहिला टाइप आहे. आणि दुसरा टाइप कोणता आहे? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. दुसरा टाइप कोणता? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. लक्षात. आता यात आपण hello, can you listen me? My sound is coming. Sound is clear? Yes or no? Okay, good. Okay, you have been written the first type, angular simple harmonic motion, and the second type is what? Linear simple harmonic motion. Have you written these types? Okay, good. Abhijit, good. Now write down the definition of angular simple harmonic motion. Write down angular simple harmonic motion. The motion, you can simply write the motion of an object. The motion of an object which repeat itself. The motion of an object which repeat itself along the same angular path. Along the same angular path. What did I say? The motion of an object will repeat itself along the same angular path of an arc. Angular path of an arc in equal interval of time. In equal interval of time is known as angular simple harmonic motion. Is known as angular simple harmonic motion. Clear? Is it okay? Listen once again. The motion of an object which repeat itself along the same angular path of an arc. Angular path of an arc in equal interval of time is known as angular simple harmonic motion. Clear? Is it clear? Example क्या देता है? Yes. Tell me the example of angular simple harmonic motion. I guess you got idea. Swing, correct Vedangi. Swing. Snehal, correct. Motion of pendulum. Tanvi, correct. This one. Pendulum. Write down. Motion of pendulum. Example, angular simple harmonic motion. Angular simple harmonic motion. First is what? Pendulum. And second, that is swing. Gayatri, correct. Okay, done this? Clear? Have you written the example? Okay, Somnath, बरोबर आहे. पण एक दोन example लिहिले enough. ठीक आहे. Now we are going to learn the second type. That is what? Linear simple harmonic motion. Write down the heading. Linear simple harmonic motion. Clear? Have you written this? Give me a minute, a single minute there. Not even minute, 30 seconds only. आता जरासं लक्ष द्या. Hope you have been written simple harmonic motion.
Write down its definition. त्याची definition लिहून द्या. Are you writing? Yes. Don't go to draw this diagram now. First, write down the heading and then the definition. Okay, good. Write down its definition. The to and fro motion. The to and fro motion of an object. The to and fro motion of an object. Of an object. Along a straight line. Along a straight line which repeat itself in equal interval of time, which repeat itself in equal interval of time is known as linear simple harmonic motion. Linear simple harmonic motion. Clear? Yes or no? पेंडुलमची वेगळी येणार. पेंडुलमची मोशन वेगळी, ती अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. आणि ऑसिलेटरी मोशन ही जी टू अँड फ्रो आहे. आता या डायग्राम मध्ये आपण काय केलं की एक टेबल घेतलाय, म्हणजे एक प्लॅटफॉर्म आहे, स्मूथ आहे, लक्षात फ्रिक्शनलेस आहे. यू कॅन सी दॅट इट इज फ्रिक्शनलेस. हा फ्रिक्शनलेस आहे अँड वी हॅव नंबर ऑफ दिस स्प्रिंग घेतली आणि त्याला ब्लॉक जोडला. ठीक आहे. And block can perform oscillatory motion. Block काय करू शकतो? Oscillatory motion perform करू शकतो. Are you getting this on this platform? मग हा जो ब्लॉक आहे, म्हणजे एक इमॅजिन करा, समजा ही बाजू माझी लेफ्ट साइड जी आहे, इथे एक स्प्रिंग जोडली आणि हा तो ब्लॉक आहे. हा ब्लॉक मी इथं ठेवला, ही त्याची मेन पोझिशन. मी इकडे असा खेचला तर स्प्रिंग काय होणार? एक्सटेंड होणार ना. स्प्रिंग विल एक्सपांड. स्प्रिंग एक्सपांड होईल आणि तुम्ही जसं खेचाल तसं काय होत जातं की तुम्हाला जास्त फोर्स लावावा आणि तो फोर्स याच्यामध्ये स्टोअर होतो, म्हणून त्याला रिस्टोरिंग फोर्स आपण बघणार आहोत पुढे ते. पण मोशन कशी आहे समजून घ्या. ब्लॉक मी इथून एका बाजूला असा खेचला तर स्प्रिंग एक्सपांड होईल आणि नंतर रिलीज केला काय होणार? तो इकडे येईल. इट विल मूव्ह इन दिस डिरेक्शन. तो या डिरेक्शन मध्ये मूव्ह करेल. समजा आपण इथे फोर्स कन्सिडर करूया. समजा हा पॉइंट ए आहे आणि फोर्स या डिरेक्शन मध्ये इकडे येणार. लक्षात इट विल मूव्ह किंवा तुम्ही इथे ड्रॉ करू शकता टुवर्ड्स द मेन पोझिशन. ठीक आहे. फोर्स इकडे येईल, मग ब्लॉक या बाजूला येईल. आधीची डिस्प्लेसमेंट आपण किती केली होती? समजा डिस्प्लेसमेंट x होती. डिस्प्लेसमेंट इज x आणि त्याची ओरिजिनल पोझिशन ही m आहे. इट इज कॉल्ड मेन पोझिशन. मेन पोझिशन at main position f is equal to 0. Remember that. At main position f is equal to 0. Clear? पण काय होतं की ब्लॉक इकडे खेचला की त्याला इथं रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप होतो जो मेन डायरेक्शन मध्ये डायरेक्टेड आहे, विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन. यू रिलीज इट, सो ब्लॉक स्टार्ट टू मूव्ह and it will not stop at its original position. It will continue in forward direction. तो इकडे जायला लागतो and as it goes in forward direction it compresses the spring. तो स्प्रिंग ला कॉम्प्रेस करतो. yes or no? मग या केस मध्ये सुद्धा समजा मॅक्सिमम कॉम्प्रेशन किती झालं? पॉइंट बी पर्यंत. लक्षात म्हणजे इथं सुद्धा डिस्प्लेसमेंट किती होते? एक्सच होते जी इथून जाते. बट फोर्स इज अगेन डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन. फोर्स या डिरेक्शन मध्ये असतो. आता तुम्ही म्हणाल जर हा ब्लॉक कॉम्प्रेस करतोय तर फोर्स या डिरेक्शन मध्ये काय? बिकॉज ऍट गोज ऑन कॉम्प्रेसिंग. जर स्प्रिंग तुम्ही कॉम्प्रेस करायला लागला तर काय होतं की ती अपोज करायला लागते. इट स्टार्ट टू
अपोज. मग जसं अपोज वाढेल, ठीक आहे, तसं आपल्याला फोर्स वाढवावा. करेक्ट. प्रथम सांगू. करेक्ट. फोर्स काय करावा लागतो? वाढवावा. समजलं ना? मग या केस मध्ये काय होतं की तो जो फोर्स यात स्टोअर झालाय तो याला या डिरेक्शन मध्ये. मग हा जो ब्लॉक आहे, जर इथं फ्रिक्शन नसेल, म्हणजे हा एक्सपेरिमेंट आपण व्हॅक्युम मध्ये परफॉर्म करत असतो, इव्हन अर्थ वरती परफॉर्म केला तरी चालेल, फक्त जे सरफेस आहे ते फ्रिक्शनलेस, म्हणजे इथं फ्रिक्शन झिरो पाहिजे. आणि तशी केस असेल तर ब्लॉक विल ऑसिलेट फॉर इन्फायनाइट. ब्लॉक इन्फायनाइट टाइम साठी ऑसिलेट. समजलं ना? येस ऑर नो? ही जी मोशन आहे, ही जी मोशन तुमच्या समोर दिसते, ज्यामध्ये हा ब्लॉक ऑसिलेट करतोय, दिस इज व्हॉट लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. ही कोणती मोशन आहे? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आर यू गेटिंग दिस? येस ऑर नो? टेल मी. क्लियर? ओके का? ओके, गुड. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन समजली. गुड. आता काय करायचं आपल्याला की याचं डेरिव्हेशन डिराइव्ह करायचं. वी आर गोइंग टू डिराइव्ह an expression for the oscillation of simple. या सिंपल हार्मोनिक मोशन साठी किंवा या ऑसिलेटरी मोशन साठी आपल्याला डिराइव्ह करायचं इक्वेशन. ठीक आहे. मग यात एक महत्वाची कन्सेप्ट आहे, ती म्हणजे एफ. दिस एफ इज अ रिस्टोरिंग फोर्स. एफ काय? रिस्टोरिंग फोर्स. मग आता रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय? द फोर्स स्टोर्ड in a system, force stored in a system due to its position is known as a restoring. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ही स्प्रिंगची मीन पोझिशन आहे. जर आपण हे असंच काही वर्षासाठी ठेवलं तर स्प्रिंग मध्ये फोर्स डेव्हलप होईल का? टेल मी. विल देअर फोर्स डेव्हलप इन अ स्प्रिंग? स्प्रिंग मध्ये फोर्स डेव्हलप होईल का जर मी हे असाच ब्लॉक ठेवला? जरा सुद्धा होणार नाही. इट विल रिमेन ऍज इट इज. आलं का? बट वेन आय स्ट्रेच इट, मी याला काय केलं? बॅक साइडला स्ट्रेच केलं. ऍज आय गोज ऑन स्ट्रेचिंग द फोर्स डेव्हलप्स इन द स्प्रिंग. स्प्रिंग मध्ये काय होतो? फोर्स डेव्हलप. आलं लक्षात? अँड विच अपोजेस द स्ट्रेच, जे त्या स्ट्रेचला अपोज करतं. दॅट्स वाय दिस फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन. तो नेहमी कुठे असतो? डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन. दिस इज कॉल्ड रिस्टोरिंग. त्याला काय म्हणतो आपण? रिस्टोरिंग. आर यू गेटिंग दिस? क्लियर? त्याची डेफिनेशन लिहून घ्या. आर यू गोइंग टू राइट दिस? टेल मी, ऑल ऑफ यू. ओके. द फोर्स डेव्हलप इन अ सिस्टम. Gayatri, yes, write down. The force developed in a system, due to its position, which is always directed towards the mean position, and responsible for simple harmonic motion. Is known as, त्याला काय म्हणणार? is known as, yes, restoring force, is known as restoring force. Clear? Any doubt? Tell me. Have you written this? Okay, good. Now we are going to derive an expression for this restoring force and this simple harmonic motion. ठीक है? It is called differential equation of simple harmonic motion. आपल्याला काय करायचंय?
डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन डिराइव्ह करायचं आहे. ठीक आहे, होल्ड फॉर मिनिट. तर आता जरासं लक्ष द्या. व्हॉट वी आर गोइंग टू डू, वी आर गोइंग टू डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर दिस. आता जरासं इकडे लक्ष द्या. आपण काय करूया, have you drawn this diagram? Now go to draw this diagram. Draw this diagram, all of you. Diagram draw करा चला. Draw, Aishwarya. Good. Good. There are number of students, lot of students are there. Good. If you have been drawn this diagram, should we proceed? Okay. Now look at here. It is found that restoring force F is directly proportional to the displacement. Restoring force is directly proportional to the displacement, but always in opposite direction of the displacement. मी काय म्हटलं बघा, इथं एक ब्लॉक घेतलाय, इमॅजिन करा हा ब्लॉक मीन पोझिशनला आहे. ठीक आहे, आणि मी काय केलं, याला असं मागे खेचलं इथून. पण ज्यावेळी ब्लॉक मागे खेचत असेल तेव्हा काय होणार, स्प्रिंग स्ट्रेच होणार. आणि स्प्रिंग जशी स्ट्रेच होईल म्हणजे इझिली होईल का, नाही तुम्हाला ताकद लावावी लागेल. ठीक आहे, एवढा खेचला. आणखी पुढे खेचायचं असेल तर आणखी जास्त ताकद लावा. आणखी खेचायची असेल तर स्प्रिंग आणखी ताकद लावावी. म्हणजे जशी डिस्प्लेसमेंट वाढेल तसा अप्लाय केलेला फोर्स सुद्धा काय होतो, वाढ. येस ऑर नो? तसंच बो अँड एरो मध्ये सुद्धा तुम्ही जसं स्ट्रेच करत जा तसं काय होत जातं, डिस्प्लेसमेंट म्हणजे जसं स्ट्रेच करत जा तसा फोर्स जास्त अप्लाय. करेक्ट ना? म्हणजे डिस्प्लेसमेंट जेवढी जास्त तेवढा फोर्स जास्त, आणि डिस्प्लेसमेंट जेवढी कमी तेवढा फोर्स कमी. करेक्ट ऐश्वर्या हजारे? दॅट्स व्हॉट स्प्रिंग. रबर जर घेतला, रबर पॅन्ट, श्रुती करेक्ट, रबर पॅन्ट घेतला आणि वेन यू आर गोइंग टू स्ट्रेच इट, त्यामध्ये पण तसंच होतं. बरोबर ना? क्लिअर? मग आपण इथे काय केलंय की फोर्स घेतलाय आणि इट्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू -x. आता मायनस साइन का, तर रिस्टोरिंग फोर्स हा डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये असतो. बरोबर ना? कारण फोर्स इकडे, डिस्प्लेसमेंट त्या बाजूला, इकडे डिस्प्लेसमेंट झाली, स्प्रिंग कॉम्प्रेस झाली, पण फोर्स मात्र टुवर्ड्स द मीन पोझिशन. त्यामुळे हे असेल. मग you can write F is equal to K into minus K into minus. That is F is equal to minus Kx. Clear? Yes or no? Where K is equal to oscillation constant. Oscillation constant. लक्षात, हे इक्वेशन मिळालं तुम्हाला. F is equal to minus Kx. It is very important equation. F is equal to minus Kx. आता दुसरी गोष्ट आहे, as K is equal to m omega square and F is equal to ma. क्लिअर? हे लक्षात आलं का? फोर्स म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन असतं आणि K इज इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर. आता हा कॉन्स्टंट आहे ना, त्याचं हे एक्सप्रेशन आहे, इट इज फिक्स व्हॅल्यू. रिमेंबर दॅट. ठीक आहे, मग तुम्ही इथं असं लिहू शकता, वेअर m is equal to what? Mass of object. Mass of object. ओमेगा काय? angular frequency
frequency of SHM. आता इथं मी अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हटलं, नुसतं फ्रिक्वेन्सी नाही. नुसती फ्रिक्वेन्सी म्हणजे ती हर्ट्स मध्ये येते, पण अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे जनरली अँग्युलर वेलॉसिटी, किंवा आपण असं लिहूया और that is omega is equal to what? Angular velocity in SHM. ठीक है, you got it, omega मिळाला. And what is the A there? A is what? Acceleration. Acceleration of object. Okay, done. Acceleration, correct. Acceleration of object. म्हणजे आपण m म्हणजे काय लिहिलं, ओमेगा लिहिलाय आणि acceleration लिहिलं. Now let's put the values. आपण values put up करूया. मग इक्वेशन काय मिळेल बघा. Therefore you can write f is equal to kx है ना, मग ma is equal to m, आता इथं मायनस येणार, मायनस m omega square x. Clear? That is, or you can simply write a is equal to minus omega square x. ठीक आहे, m कॅन्सल झालं. आता पुढे आपण एक लिहू शकतो, as a is equal to d square x by dt square. बरोबर ना? Therefore you can simply write d square x by dt. आता हे ब्लू नच लिहूया, ठीक आहे, d square x by dt square is equal to minus omega square x. Clear? Now shift it here. What do you get here? Tell me. That is d square x by dt square. d square x by dt square plus omega square x equal to 0. This is the equation of SHM. This is known as, this equation is known as, this equation is known as differential equation, differential equation of SHM. Done? Is it clear? Tell me. All are writing or not? Yes, good. Then write down this. Now lecture is going to end here. Yes, dear students. Okay, let me first stop. The lecture is going to end here. We have completed this derivation. This derivation is important. It is the first derivation of oscillatory motion or oscillation. Clear?